नवी मुंबईमध्ये डेंग्यूचा धोका वाढतोय। गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये सतत बदल होत आहेत। या बदलाचा फटका नागरिकांना बसतोय आणि यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारखे साथरोग वाढतात। दरम्यान अचानक थंडी वाजणं, थरथरणं, डोकेदुखीसह ताप येणं, उलट्या, सतत घाम आल्यास त्वरित तपासणीचंही आवाहन डॉक्टरांनी केलंय। बोरिवली मुलुंडमध्ये भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलंय। मुंबईच्या सीमेलगतच्या भागांमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे कुत्र्यांमुळे ही संख्या वाढल्याचं सर्वेक्षणामध्ये उघड झालेलं आहे। महापालिका आणि ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आलाय। मुंबईतील घोडबंदर मार्गावरील वाहतुकीमध्ये आजपासून बदल करण्यात आलाय। नळपाडा पाईपलाईन इथं 4 पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीमध्ये घोडबंदर मार्गावर 3 दिवस सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवली जाईल। मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 2 येथून प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात होणार आहे। महिना अखेरपर्यंत एअरपोर्टवरून प्रीपेड रिक्षाला सुरुवात केली जाईल। यासाठी पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअर उभारण्याचं काम सुरू आहे। रिक्षा चालकांना जादा भाडे आकारू नये, तसंच प्रवाशांना सेवा मिळण्यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू केली जाणार आहे। मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी मनमाड रेल्वे स्थानकाची पाहणी केली। स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांचाही त्यांनी आढावा घेतलाय। ऑगस्टपर्यंत भुसावळ मनमाड या 3ऱ्या लाईनचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती धरमवीर मीना यांनी दिली आहे। नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 159 वाहनांवर कारवाई झाली आहे। सीवूड वाहतूक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींचा समावेश आहे। वाहतूक कोंडीतून सुटका झाल्यानं नागरिकांसह चालकांनी समाधान व्यक्त केलंय। गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 12 ते 13 जून पर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे। आज राज्यातील घाट परिसरात पाऊस पडेल, तर मुंबईमध्ये आज तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आहे। शहापुरातील धसई येथील लग्न समारंभात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धांदल उडाली। नाशिकच्या देवळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढले। वादळी वाऱ्यामुळे एका विद्यालयातील 8 ते 10 वर्गांचे पत्रे उडून गेल्यानं प्रचंड नुकसान झाले। शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय। चांदवडमध्ये बरसलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेत। चंद्रेश्वरी डोंगरावरील धबधबा खळखळून वाहतोय। पावसामुळे डोंगर दऱ्यांमध्ये निसर्ग बहरलेला आहे। डोंगरांनी हिरवा शालू पांघरल्यानं पर्यटकांची इथं मोठी गर्दी होतीये। येवल्यात पालखेड डावा कालव्यातून येवला साठवण तलावामध्ये आवर्तन सोडण्यात आले। येवला शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानं मंत्री छगन भुजबळ यांनी हे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते। यावेळी डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। सांगलीत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती यंत्रणेचा आढावा घेतला। आपत्ती यंत्रणेकडे असणाऱ्या बोटींसह विविध साहित्यांची पाहणी करण्यात आली। यासह कृष्णा नदी पात्रामध्येही पाहणी करण्यात आली आहे।